तर पालिका निवडणुकांची प्रक्रिया ही आता महिनाभरात सुरू होईल आणि त्यामुळेच शिपायांवर सुद्धा कारवाई करतील असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावलाय। महानगरपालिका निवडणुका आहेत व महिनाभरात त्याचा प्रक्रिया सुरू होईल। त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या शिपायांवर सुद्धा रेट टाकतील, कारण काही महानगरपालिकेचे शिपाई आहेत इथे धनुष्यबाण लावतात असं मला लक्षात आलं। मराठी लोक आहेत, लावतात, शिवसैनिक आहेत, तर त्यांच्यावर पण हे रेट टाकू शकतात। खोटे गुन्हे दाखल करतात, खोटे एव्हिडन्स तयार करतात। आणि मी सांगतो आपल्याला की 2024 पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे, हे महाराष्ट्रालाही सहन करायचं आहे, हे पश्चिम बंगालला सहन करायचं आहे, हे झारखंडला छत्तीसगडला सहन करायचं आणि पंजाबलाही सहन करायचं आहे 2024 पर्यंत। 2024 के बाद देखेंगे। राजनीतिक फायदे के लिए आप सेंट्रल एजेंसी का मिसयूज करें, हाँ, गलत इल्ज़ाम लगाए, कैबिनेट मंत्री को अरेस्ट करें और फिर आप ही आंदोलन करेंगे। तो हमें भी अधिकार है मुख्यमंत्री को किसका इस्तीफा मंजूर करे या किसका इस्तीफा रिजेक्ट करे। तो ये ठीक है, राजनीति है ना, तो राजनीति हमारे लोग भी करेंगे। तर यशवंत जाधवांच्या घरी झालेल्या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। यावर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। तर ईडी आता एलसीबी म्हणजेच लोकल क्राईम ब्रांच झाल्याचा टोला त्यांनी लगावलाय। रोज मरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती ईडीनं केली असून जोपर्यंत चालवायचे तोपर्यंत चालू द्या असं गुलाबराव पाटील म्हणाले। हे बघा, आता काय एलसीबी सारखी ईडी झाली आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यात फार लोकांना महत्त्व वाटत नाही। आता रोज टीव्हीवर आपण बघतो, आता रोज मरे त्याला कोण लढे अशी पद्धत आहे, जोपर्यंत चालवायचं ते चालणार आहे। तर शिवसेनेच्या एका नेत्याला आज मुंबईमध्ये ताब्यात घेतले, त्यावरून सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे संतापले। ते म्हणाले, शिवसेना घाबरत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव शांत आहे, आम्ही काही केलं तर त्यांना त्रास होईल म्हणून आम्ही शिवसैनिक संयम बाळगून आहोत, नाहीतर शिवसेना एका फटक्यात सगळं संपवून टाकेल, मात्र अजूनही वेळ आलेली नाही। तर तपास यंत्रणेवरून शिवसेना चांगलीच संतापलेली आहे। आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, शिवसेना चौकशांना घाबरत नाही, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका असं खैरे म्हणाले। चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिलेला आहे। तपास यंत्रणाच्या कारवाईवरून शिवसेनेच्या नेत्यांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। शिवसेनेच्या आज एका नेत्याला मुंबईमध्ये ताब्यात घेतले, त्यावरून सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे संतापलेत, कारण आज शिवसेनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी सुरू आहे। शिवसेना कधी घाबरत नाही का, लोकांना घाबरून टाकणार। आम्ही शेवटी वाघ आहोत आणि शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आम्ही कडवट शिवसैनिक आहोत। तुम्हाला एक सांगतो, आता हे फक्त घाबरवण्याचा प्रकार जे म्हणतात ते होणार नाही, कारण मुद्दाम छेडखानी करणार। आम्ही काय, आमचं सरकार असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी हात असा उगारत नाही सध्या, पण मातोश्रीवर समजा येणे काय मातोश्री बाबतीत काही बोलले तर मग आम्ही नाही सांगणार। आम्ही माननीय उद्धवजींकडे पाहतो, उद्धवजी खूप संयमशील आहे आणि जेंटलमन पर्सन आहे। आपण उगाच काहीतरी करायचं तर त्यांना ते दुःख होऊ नये, कारण ते महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा आज 1 नंबरवर आहे, म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस सुद्धा तडफडतात की हे काय झालं, हे कसं काय झालं।